आपण आषाढी एकादशी मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने साजरी करतो। ही एकादशी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची मानली जाते। या दिवशी अनेक जण उपवास करतात आणि उपवासासाठी घरात वेगवेगळे चविष्ट पदार्थ बनवले जातात। म्हणून आज मी तुमच्यासाठी उपवासाच्या 2 खास, सोप्या आणि अतिशय स्वादिष्ट रेसिपीज घेऊन आली आहे। पहिली रेसिपी आहे तोंडात टाकताच विरघळणारा मऊ लुसलुशीत चिकाचा खरवस आणि दुसरी आहे मोकळी, सुटसुटीत आणि एक एक दाणा वेगळा राहणारी साबुदाणा खिचडी। या व्हिडिओमध्ये खरवस बनवताना चिकाचं दूध आणि साधं दूध याचं योग्य प्रमाण कसं घ्यायचं, तसेच साबुदाणा खिचडी प्रत्येक वेळी मोकळी आणि परफेक्ट होण्यासाठीच्या काही महत्त्वाच्या टिप्सही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रसिका, रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। सर्वप्रथम साबुदाण्याची खिचडी बनवून घेऊया। इथे मी 1 तास आधी 1 वाटी साबुदाणा 2 पाण्याने स्वच्छ धुवून त्यातील सर्व पाणी निथळून झाकण ठेवून भिजत ठेवला होता। 1 तासानंतर साबुदाणा छान फुलला आहे आणि मऊ झाला आहे। साबुदाणा थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि पुढची तयारी करून घेऊया। इथे मी 2 बटाट्याची सालं काढून पाण्यात ठेवली आहे। आता हे दोन्ही बटाटे लहान चौकोनी तुकड्यांमध्ये कापून घेऊया। साबुदाण्याची खिचडी नावाने जरी सगळीकडे सारखी असली तरी प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते, त्यामुळे चवीतही थोडाफार फरक पडतो। आज मी ज्या पद्धतीने खिचडी बनवत आहे ती एकदा नक्की करून बघा, तिची चव तुम्हाला नक्कीच आवडेल। दोन्ही बटाटे इथे मी कट करून घेतला आहे। आता हे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि यातील अतिरिक्त पाणी पूर्णपणे निथळून घेऊया, म्हणजे खिचडी करताना तेल उडणार नाही आणि बटाटे छान परतले जातील। नंतर इथे मी गॅसवर जाड तळाची कढई ठेवली आहे। कढईमध्ये 2 पळी तेल घातलं आहे। तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा जिरे घालायचा आहे। जिरे छान तडतडले की त्यात कढीपत्ता घालायचा आहे। आता आपण कापून ठेवलेला बटाटा घालायचा आहे। आता बटाटे तेलात घालून 2 ते 3 मिनिटं हलकेसे परतून घ्यायचे। नंतर यामध्ये अर्धी छोटी वाटी शेंगदाणे घालायचे। आता गॅसची आच मोठी करून बटाटे आणि शेंगदाणे छान परतून घ्यायचं आहे। यामुळे बटाट्यांना सुंदर सोनेरी रंग येतो आणि ते बाहेरून हलकेसे कुरकुरीत होतात। बटाटे आणि शेंगदाणा परतताना कढईवर आपण अजिबात झाकण ठेवायचं नाही। झाकण ठेवल्यामुळे बटाटा वाफ धरतो आणि ते लगेच मऊ होतात। पण खिचडीसाठी आपल्याला बाहेरून हलके कुरकुरीत आणि सोनेरी रंगाचे बटाटे हवे असतात, म्हणून ते मोठ्या आचेवर झाकण न ठेवता काही मिनिटे परतून घ्यायचं आहे। सुरुवातीपासून साधारण 5 मिनिटे झाली आहेत आणि तुम्ही पाहू शकता बटाटे छान सोनेरी रंगावर परतले गेले आहेत। आता यामध्ये आपण भिजवून ठेवलेला साबुदाणा घालूया। त्यानंतर आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे। इथे मी साध्या सुक्या मिरचीची पूड वापरली आहे। यामध्ये कोणतेही अतिरिक्त मसाले घातलेले नाहीत। नंतर चवीपुरतं सेंधव मीठ घालायचं आहे। तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही तिखटाऐवजी हिरवी मिरचीही वापरू शकता। साबुदाणा तेलामध्ये काही सेकंद हलक्या हाताने परतून घेतलं। नंतर यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। आपण सुरुवातीला 1 वाटी साबुदाणा भिजत ठेवला होता। 1 तासानंतर तो छान फुलून जवळपास दुप्पट होतो, म्हणजे 1 वाटी साबुदाणा भिजवल्यानंतर साधारण 2 वाट्या होतात। 2 वाट्या साबुदाण्यासाठी आपण 1 वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट वापरला आहे। सर्व साहित्य तळापासून हलक्या हाताने एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर कढईवर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर 10 मिनिटे शिजवून घ्यायचं। यामुळे साबुदाणा छान शिजतो, मऊ होतो आणि प्रत्येक दाणा ट्रान्सपरंट दिसतो। तुम्ही पाहू शकता आपण सांगितल्याप्रमाणेच खिचडी अगदी छान झाली आहे। प्रत्येक दाणा वेगळा आणि चवीलाही अप्रतिम झाली आहे। तुम्ही ही पद्धत एकदा नक्की करून बघा, खिचडीची चव तुम्हाला नक्कीच आवडेल। लगेचच दुसरी रेसिपी बनवूया। त्यासाठी इथे मी चिकाचं दूध घेतलं आहे। जेव्हा तुम्ही डेअरी किंवा दूधवाल्याकडून चिकाचं दूध घ्याल तेव्हा हे दूध कितव्या दिवसाचं आहे हे नक्की विचारून घ्या, कारण त्यानुसार साध्या दुधाचं प्रमाण बदलतं। इथे मी मापासाठी 1 कप वापरत आहे। तुमच्याकडे असं कप नसेल तर तुम्ही किचनमधलं कुठलंही भांडं मापासाठी घेऊ शकता। दुधाचं कप भरलं की ते लगेच चहाच्या गाळणीने गाळून घ्यायचं आहे। यामुळे दुधामध्ये चुकून केस, कचरा किंवा इतर काही अशुद्धी असेल तर ती वरचीवर निघून जाईल। जर चिकाचं दूध पहिल्या किंवा दुसऱ्या दिवसाचं असेल तर ते खूप घट्ट असतं। अशा वेळी 1 कप चिकाच्या दुधासाठी 2 कप साधं दूध घ्यायचं। पण जर का तुम्ही 4थ्या किंवा 5व्या दिवसाच्या दुधाचं चीक वापरत असाल तर जेवढं चिकाचं दूध असेल तेवढंच साधं दूध घ्यायचं। म्हणजे 1 कप चिकाचं दूध असेल तर 1 कप साधं दूध घालायचं। इथे आपलं 3.25 कप चिकाचं दूध मोजून झालं आहे। आता याच प्रमाणात म्हणजे 3.25 कप साधं दूध घ्यायचं। आज मी चिकाचं दूध वापरत आहे तो 5व्या दिवसाचा आहे, त्यामुळे मी चिकाचं दूध आणि साधं दूध समप्रमाणात घेतलं आहे। मी सांगितलेलं हे प्रमाण तुम्ही अचूक पाळलं तर खरवस अगदी परफेक्ट तयार होईल।
बऱ्याचदा दुधाचं प्रमाण चुकल्यामुळे खरवस खूप मऊ, विरघळल्यासारखं किंवा रबरासारखं चिकट होतो. पण हे अचूक प्रमाण वापरलं तर अशी कोणतीही अडचण येणार नाही. तुमच्या खरवशाच्या वड्या अगदी मऊ, लुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणाऱ्या तयार होतील. इथे आपण चिकाचं दूध आणि साधं दूध दोन्ही मोजून घेतलं आहे. एकूण दूध 6.5 कप झालं आहे. आता यामध्ये 2 कप बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे. जर तुम्ही गोड कमी खात असाल तर गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठरवू शकता. गुळाऐवजी साखर वापरली तरी चालेल किंवा अर्धा गूळ किंवा अर्धी साखर वापरली तरीही चालेल. इथे मी गूळ कपात हलकासा दाबून मोजून घेतला आहे. गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे. गूळ विरघळायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे तुम्हाला घाई नसेल तर यावर झाकण ठेवून 15-20 मिनिटं तुम्ही हे बाजूला ठेवू शकता. गूळ पूर्ण विरघळल्याशिवाय वाफवायला ठेवू नका, नाहीतर खरवसात गुळाचे छोटे तुकडे राहू शकतात. गूळ पूर्णपणे विरघळला आहे. गुळाचा एकही तुकडा आता शिल्लक राहिलेला नाही. तुम्ही पाहू शकता गूळ विरघळल्यामुळे दुधालाही छान असा नैसर्गिक सोनेरी रंग आला आहे. आता यामध्ये थोडीशी वेलची आणि जायफळ पूड घालूया. वेलचीमुळे खरवसाला छान सुगंध येतो आणि आपण गुळाचा वापर केला असल्यामुळे थोडीशी जायफळ पूड नक्कीच घाला. आता हे सगळं एकदा व्यवस्थित मिसळून घेऊया. आता हे तयार मिश्रण ज्या भांड्यात खरवसाच्या वड्या बनवायच्या आहेत त्या भांड्यात काढून घ्या. यासाठी तुम्ही कुकरमधला स्टीलचा डब्बा किंवा तुमच्या सोयीचं कुठलंही भांडं एखादं घेऊ शकता. आता गॅसवर कुकर ठेवून त्याच्या तळाशी एक स्टँड ठेवायचं आहे. त्यानंतर कुकरमध्ये साधारण 2 इंच पाणी घालायचं आहे. आता त्यावर खरवसाचं भांडं अलगद ठेवायचं. वरून थोडेसे केसरचे धागे घाला. हे पूर्णपणे ऐच्छिक आहे, पण यामुळे खरवसाचा रंग आणि लूक अधिक सुंदर दिसतो. कुकरचं झाकण लावताना रिंग आणि शिट्टी दोन्ही काढून टाका. मध्यम आचेवर साधारण 15 मिनिटे वाफवून घ्यायचं आहे. मध्यम आचेवर 15 मिनिटे वाफवल्यानंतर मी खरवसाचा डब्बा कुकरमधून बाहेर काढला आणि पूर्णपणे थंड झाल्यावर अर्धा तास फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवला. आता खरवस छान सेट झाला आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त, घट्ट आणि परफेक्ट तयार झाला आहे. आता याच्या आपल्या आवडीनुसार वड्या कापून घेऊया. खरवस मी तुम्हाला जवळून दाखवते. बघा, वर किती सुंदर जाळी आली आहे. हीच खरवस परफेक्ट झाल्याची खूण आहे. आणि या वड्यांचं टेक्स्चर तर शब्दात सांगणं कठीण आहे. तुम्ही बघूनच ओळखू शकाल. इतकी मऊ, लुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे एवढे भारी खरवस तयार झाले आहेत. या दोन्ही रेसिपी करताना मी प्रत्येक छोटी छोटी टिप तुमच्यासोबत शेअर केली आहे. कारण रेसिपी फक्त सांगणं महत्त्वाचं नसतं, तर ती प्रत्येकाच्या घरी पहिल्याच प्रयत्नात यशस्वी व्हावी हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही हे प्रमाण आणि या छोट्या टिप्स नक्की फॉलो केल्या तर दोन्ही पदार्थ अगदी परफेक्ट होतील. जर तुम्ही ही रेसिपी करून पाहिली तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली. तुमचा प्रत्येक कमेंट आणि अभिप्राय मला आणखीनच छान रेसिपी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याची प्रेरणा देतो. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत शेअर करा. आणि अशा सोप्या, पारंपरिक, चविष्ट आणि हमखास यशस्वी होणाऱ्या रेसिपीसाठी रसूची रसोईला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा. पुन्हा भेटूया एका नवीन, स्वादिष्ट आणि खास रेसिपीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि घरच्यांसाठी प्रेमाने स्वयंपाक करत राहा. धन्यवाद.